तिकडे अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मुलं जन्माला घालण्यावरून देखील जोरदार राजकारण रंगलंय। भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून हिंदूंनी देखील किमान 3 ते 4 मुलं जन्माला घालावीत असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावरून एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी आता ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेतून राणांवर निशाणा साधलाय। त्याला राणांनी त्याच शब्दामध्ये उत्तर दिलंय। राणा आणि ओवेसी यांच्यामध्ये मुलं जन्माला घालण्यावरून कशा प्रकारे कलगीतुरा रंगलाय पाहूयात। नवनीत राणांचं हिंदूंना आवाहन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। असदुद्दीन ओवेसींनी राणांना डिवचलं। हमको भी 4 पैदा करना है, 4 नहीं 8 पैदा करवा। कौन रोक रहा आपको? नवनीत राणांचा ओवेसींवर जोरदार पलटवार। या देशाची ओबीसीची सिटीजनशिप जी आहे ते काढून या देशातून बाहेर फेकलं पाहिजे। मुलं जन्माला घालण्याच्या मुद्द्यावरून सध्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय। काही दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाकडे बोट दाखवत हिंदू समाजातल्या लोकांना 3 ते 4 मुलांना जन्माला घालण्याचं आवाहन केलं। आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। नवनीत राणा यांच्या याच वक्तव्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी आता त्यांनाच डिवचलंय। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीत असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली। यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना चांगलंच लक्ष केलं। तुम्ही 4 नाही 8 मुलं जन्माला घाला, आमचं काहीच म्हणणं नाही। मी 6 मुलं जन्माला घातली। 2 लेकरांच्या पुढे लेकरं असतील तर महाराष्ट्रात निवडणूक लढवता येत नाही। मात्र आम्ही तेलंगणात हा नियमच बदलून टाकला, अशा शब्दात ओवेसींनी नवनीत राणा यांना डिवचलं। राणा से मिलना चाहूंगा, फुलझानी साहब जरा मिला दो, उनका हाथ लेके चूमता हूं अम्मा। तो किसी ने कह दिया हमको भी 4 पैदा करना है, 4 नहीं 8 पैदा करवा। कौन रोक रहा आपको? करो, पैदा करो। आपल्याला डिवचल्यानंतर स्वस्थ बसतील त्या नवनीत राणा कसल्या? ओवेसी यांचं देशाचं नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे। तिथे जाऊन त्यांची 10 नाही 20 मुलं त्यांनी जन्माला घालावीत, असा पलटवार नवनीत राणा यांनी केलाय। संविधान बद्दल बोललो पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे 6 म्हणतात, तुम्ही करो हम भी करेंगे, तो इस देश में जिस मिट्टी में तुम रहते तो भारत माता की जय बोलो। हम भी दद्दस करने के लिए तैयार है। तुम बोलो तो सही भारत माता की जय। तुमको शर्म आती है जिस मिट्टी में पैदा हुए हैं? तर मला वाटतं की या लोकांना यांची सिटीजनशिप जी आहे या देशाची ओबीसीची सिटीजनशिप जी आहे ते काढून या देशातून बाहेर फेकलं पाहिजे। मग हे पाकिस्तानमध्ये जाऊन 10-10, 20-20 करे, कोणी यांना विचारण्यासाठी येणार नाही। तिथे भूकमरी आहे, हे जाऊन भीक मागतील तिथे। अमरावती महापालिका निवडणुकीत 87 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांचे मिळून 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपच्या निवडणूक प्रचाराला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत रोड शोच्या माध्यमातून सुरुवात झाली। तर रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्षही वेगळा लढतोय। मात्र ही निवडणूक राज्यात तितकीशी चर्चेत नव्हती। दरम्यान नवनीत राणा आणि ओवेसी यांच्या या टीकाटिप्पणीमुळे अमरावतीच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग येतोय। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।